नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज का गरजेचं आहे किंवा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला काय काय फायदे होणार आहेत. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगची फ्री सेमिनार सिरीज चालू केलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्या सेमिनारची लिंक नक्कीच येऊन जाईल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करू शकता. येणाऱ्या रविवारी ते फ्री सेमिनार कंडक्ट होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा लवकर भरत चाललेला आहे, लवकरात लवकर जॉईन करा आणि सेमिनारचा फायदा करून घ्या. ठीक आहे, तर आता आपल्या मेन पॉईंट कडूयात की चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजची काय गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता खूप सारे स्टुडंट असे असतील का त्यांचं माइंडसेट असेल की आपल्या गावाजवळचं किंवा शहराजवळचं जे पण कॉलेज असेल तिथं आपण ऍडमिशन घेऊयात आणि तिथं आपली 4 वर्षाची इंजिनिअरिंग लाईफ कव्हर करूयात. बट विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगली प्लेसमेंट, चांगला पेअर ग्रुप भेटला तरच ती सक्सेसफुल होणार आहे बघा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, काय असतं इंजिनिअरिंग फील्डमध्ये जेव्हा आपल्याला चांगली प्लेसमेंट मिळते, म्हणजे जेव्हा तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कव्हर करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जॉब मार्केटमध्ये जाता, जर तुम्हाला कॉलेजमधून जॉब मिळाला असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होतो किंवा तुम्हाला बेसिक पुश हा कॉलेजकडून मिळतो. आणि जर तसं झालं नाही तर तुम्हाला खूप स्ट्रगल हा नक्कीच करावा लागतो. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंटला जर कॉलेजकडून प्लेसमेंट मिळाली नाही तर मग ते स्टुडंट MBA असेल किंवा मास्टर्स असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर तिकडे डायव्हर्ट होतात. म्हणजे आपण जसं लास्ट काही इयर पासून बघतोय तर हा ट्रेंड खूप चाललेला आहे. तर तसं काही होऊ नये त्याच्यामुळं आपल्याला चांगल्यात चांगली ज्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळते त्या कॉलेजमध्ये जा आणि ते कुठले काय असणार आहेत त्याच्या रिगार्डिंगची इन्फॉर्मेशन आपण आपल्या सेमिनारमध्ये नक्कीच कव्हर करूयात. तुम्ही सेमिनार जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये सेमिनारची लिंक येऊनच जाईल. ठीक आहे, तर आता आपण पुढचा पॉईंट जर घेतलात तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे जो पण फॅकल्टीचा पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो बघा इंजिनिअरिंग लाईफमध्ये. कारण की ज्या कॉलेजची फॅकल्टी चांगली असते त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एज्युकेशन स्टँडर्ड हे हाय लेवलला बघायला मिळतं. भरपूर सारे कॉलेजेस असे असतात की त्या कॉलेजेसमध्ये ऑलमोस्ट सगळेच फॅकल्टी हे PhD होल्डर असतात किंवा मास्टर्सवाले फॅकल्टीज बघायला मिळतात. आणि अशा कॉलेजमध्ये जो पण एज्युकेशनचा स्टँडर्ड असतो तो खूप हाय लेवलचा असतो. त्याच्यामुळं आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळं जो पण फॅकल्टीचा पार्ट आहे किंवा फॅकल्टी ज्या कॉलेजची चांगली त्या कॉलेजमध्ये जाणं आपल्याला खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जे पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर त्यांचं रँकिंग केलं जातं. तर ते रँकिंग कसं केलं जातं, त्या रँकिंग मध्ये 2-3 प्रकार आहेत बघा. NRF रँकिंग असेल, NBA अक्रेडिशन असेल. तर ह्या सगळ्या ज्या अक्रेडिशन किंवा रँकिंग करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स किंवा संस्था आहेत तर त्याच्या थ्रू कॉलेजला रँकिंग मिळते आणि त्याच्या बेसिसवरती कॉलेज किती चांगलं आहे किंवा कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे, कॉलेजची फॅकल्टी कशी आहे हे डिसाईड होतं बघा. तर त्याच्या रिगार्डिंगची जी पण इन्फॉर्मेशन असणार आहे ती पण आपण आपल्या सेमिनारमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्ही नक्कीच सेमिनार जॉईन करू शकता. ठीक आहे, तर हे तर झालं फॅकल्टी असेल, प्लेसमेंट असेल त्याच्या रिगार्डिंग. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जात असाल किंवा चांगले कॉलेजेस टार्गेट करत असाल तर होतं काय की जे चांगले चांगले कॉलेजेस असतात त्या कॉलेजेसमध्ये हाय रँकचे स्टुडंट जात असतात बघा. आणि त्यांनी होतं काय, त्या सर्व स्टुडंटचा माइंडसेट हा खूप चांगला असतो. तर कसा चांगला असतो विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्ही साधं उदाहरण घ्या. COEP असेल, VJTI असेल, ह्याच्यासारखे जे कॉलेजेस आहेत किंवा अजून पण भरपूर सारे असे कॉलेजेस आहेत ते क्रीम कॉलेजमध्ये येतात. तर ह्या कॉलेजच्या बाबतीत बघायचं झालं तर ह्या कॉलेजेसमध्ये सर्व स्टुडंट हे रँकर येतात किंवा चांगल्या पर्सेंटाईलचे येतात. त्यांनी होतं काय, त्या सर्व स्टुडंटचा जो माइंडसेट असतो तो टॉप नॉच असतो किंवा त्या लोकांचा जो माइंडसेट आहे तो अप्रतिम असतो. म्हणजेच कसा, काही स्टुडंट असतील ते MPSC UPSC साईडला विचार करत असतील, काही स्टुडंट त्याचे स्टार्टअप्स असतात किंवा जो पण बिझनेस असतात त्या माइंडसेटचे असतात. त्याच्यानंतर भरपूर सारे स्टुडंट हे रिसर्च ओरिएंटेड असतात, त्याचा सुद्धा नक्कीच फायदा होतो. काही स्टुडंट जे असतात ते अब्रॉड एज्युकेशनला जाण्यासाठी इंटरेस्टेड असतात, त्याची तयारी करत असतात. त्याचबरोबर जे पण कॉलेज प्लेसमेंट असते तर त्याच्या रिगार्डिंग फोकस असतात. ऑफ कॅम्पस प्लेसमेंट असेल किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटमध्ये जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्या रिगार्डिंगचा अभ्यास करत असतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पेअर ग्रुपमध्ये मिळतात बघा. कारण की जसं तुमचं आजूबाजूचं सराउंडिंग असणार आहे तसं तुम्ही होणार आहे बघा. त्याच्यामुळं ज्या कॉलेजचा जास्त चांगला पेअर ग्रुप असणार त्या कॉलेजची रँकिंग ही ऑटोमॅटिकली हाय होते. त्याच्यामुळं त्या रिगार्डिंगचे जे कॉलेजेस आहेत ते टार्गेट आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, पेअर ग्रुप हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण की ज्या लोकांमध्ये तुम्ही बसताय त्याच लोकांसारखं आपण घडणार आहे हे आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या लोअर रेंजच्या किंवा एकदम डोंगरातल्या कॉलेजमध्ये गेलात तिथं खूप कमी पर्सेंटाईलचे स्टुडंट आलेले असतात. तर त्याच्यामुळे होतं काय की त्या एरियामधला किंवा तिथला जो पेअर ग्रुप असतो तो म्हणजे जे चांगल्या कॉलेजचा पेअर ग्रुप आहे त्याच्या मानाने थोडा कमी म्हणजे काय म्हणतो आपण रिसर्च ओरिएंटेड किंवा प्लेसमेंट ओरिएंटेड किंवा बाकीचे जे माइंडसेट असतो त्यांचा तो थोडा कमी बघायला मिळतो.
तर मी असं काहीच म्हणत नाही की त्या लोकांचा माइंडसेट खूप चांगला नसतो किंवा काय. त्या कॉलेजेसमधून सुद्धा खूप साऱ्या स्टुडंटनी चांगल्या चांगल्या अचीव्ह केलेल्या असतात बघा. त्यातला काहीच फॅक्टर नाही, बट ते खूप कमी प्रमाणात असतात. जर तुम्ही ज्या चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलात तर ह्या ज्या गोष्टी असतात किंवा जे स्टार्टअप असतात किंवा बिझनेस असतात, तर ह्या ओरिएंटेड स्टुडंटचे खूप जास्त माइंडसेट असतात आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे चांगलं कॉलेज असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तर त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे त्याच्या रिगार्डिंग बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट असतो बघा. कारण की भरपूर सारे कॉलेजेस असे असतात की त्यांच्या कॉलेजमध्ये जे क्लबिंग कल्चर असतं किंवा इव्हेंट कल्चर असतं हे खूप चांगलं असतं बघा. हे जे क्लब असतात ते स्पेसिफिक डोमेनवरती काम करणारे क्लब असतात किंवा कम्युनिटीज असतात. तर उदाहरण द्यायचं झालं, जे मेकॅनिकल स्टुडंट असतील किंवा ज्यांना F1 मध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये ज्या फॉर्म्युला 1 कार असतात त्या बनवणारे क्लब असतील. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी रिगार्डिंग काही क्लब्स असतात, तर त्याच्यामुळे तुमचा जर इंटरेस्ट ऍस्ट्रॉनॉमी मध्ये असेल तर त्या रिगार्डिंग तुम्ही वर्क करू शकता. रोबोटिक्स मध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर त्या रिगार्डिंगचे क्लब असतात की त्याच्यामध्ये ते रोबोटिक्स वरती काम करतात, वर्क करतात आणि ते मोठमोठ्या कॉम्पिटिशन साठी पार्टिसिपेट करतात. त्याचबरोबर जे स्टुडंट कोडिंग रिगार्डिंग इंटरेस्टेड असतील तर त्या स्टुडंटला कोडिंग रिगार्डिंगचे क्लब सुद्धा भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर जे स्टुडंट डान्स रिगार्डिंग इंटरेस्टेड असतील तर डान्स रिगार्डिंगचे क्लब, असे वेगवेगळे क्लब असतात बघा. सो सिंगिंग, डान्स, म्हणजे जो तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्किल्स असतील, तर हे भरपूर सारे क्लब्स हे चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये बघायला मिळतात. आणि त्याचा फायदा काय होतो, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी किंवा तुमचं ओव्हरऑल जे पण टेक्निकल स्किल्स असतील, नॉलेज असतील किंवा सॉफ्ट स्किल असतील ते याच्यामध्ये डेव्हलप झालेले बघायला मिळतात बघा. त्याचबरोबर जे कल्चरल फेस्ट असतात ते सुद्धा खूप मेमोरेबल असतात बघा. कारण की तुमच्या पूर्ण 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये जो कल्चरल पार्ट असतो किंवा कल्चरल फेस्टचा पार्ट असतो तो सुद्धा खूप मेमोरेबल असणार आहे. ते जे जे कॉलेज चांगले आहेत त्या कॉलेजमध्ये तुम्हाला हे जे कल्चरल फेस्ट आहेत ते सुद्धा खूप चांगले बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला चांगलं कॉलेज चूज करणं खूप गरजेचं आहे. आणि ते चांगलं कॉलेज तुमच्या पर्सनटाईल अकॉर्डिंग कुठलं असेल हे चूज करायसाठी युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करायची गरज नाहीये. तुमच्या आलेल्या पर्सनटाईलवरती किंवा तुम्हाला जे पर्सनटाईल येणार आहे त्या पर्सनटाईलवरती बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज चूज करायची जबाबदारी युनियन एज्युकेशनची असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या रविवारी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगचा जे पण फ्री सेमिनार होणार आहे ते तुम्ही मिस करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा आणि नक्कीच जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगचा फ्री सेमिनार असणार आहे ते अटेंड करा. अशाच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग नवीन इन्फॉर्मेशनसाठी युनियन एज्युकेशनला फॉलो करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. धन्यवाद मित्रांनो.